नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम सुंदर आणि नवीन प्रकारचे हे ड्रॉप मोत्यांनी बनवलेले महिरप बघायचे आहे. तर हे अगदी छोटंसं म्हणजे अगदी छोटं नाही बट एक छोटी समई किंवा निरांजनाच्या आकाराचे हे होतं. चला तर मग सुरुवात करूया हे महिरप बनवण्यासाठी. इथे आपण 6 नंबरचे मोती वापरलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला 40 पांढऱ्या कलरचे मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. बघा अशी एक लाईन तयार करायची आणि गाठीच्या जवळच्या 2-3 मोत्यातनं सुई काढायची जेणेकरून एक असा 40 मोत्यांचा गोल तयार होईल. तर बघा इथे असा हा गोल तयार झाल्यानंतर ना आता आपल्याला एक ड्रॉप मोती जो की आपण इथे मोरपंखी कलरचा घेतलेला आहे, त्यानंतर 4 पांढरे, 2 मोरपंखी कलरचे गोल मोती आणि 4 पांढरे गोल मोती अशी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ओवून घ्यायचे. त्यानंतर जो ड्रॉप मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि खाली जो गोल आहे त्यातल्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर परत रिपीट करायचं आहे आपल्याला. एक ड्रॉप मोती, 4 पांढरे मोती, 2 मोरपंखी आणि 1 पांढरा मोती ओवायचा. त्यानंतर ना पहिल्या पाकळीच्या खालून तिसरा जो पांढरा मोती येतो त्या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. तर बघा पहिल्या पाकळीच्या तिसऱ्या मोत्यातनं आपण सुई काढली. त्यानंतर 2 पांढरे मोती ओवायचे आणि दुसरी जी ड्रॉप मोती आपण ओवली होती त्या ड्रॉप मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि गोलमधल्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे आणि हा पूर्ण 40 मोत्यांवरती अशाच पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर रिपीट काय करणार, सेम रिपीट. तर 1 ड्रॉप मोती, 4 पांढरे मोती, 2 मोरपंखी आणि 1 पांढरा. बघा हे असं आपल्याला रिपीट करायचं. त्यानंतर खालून तिसरा मोती जो येतो पांढरा मागच्या पाकळीतला त्या मोत्यामधनं आपल्याला सुई काढून घ्यायची. त्यानंतर 2 पांढरे मोती ओवायचे आणि खाली जो ड्रॉप मोती आहे तो 1 ड्रॉप मोती आणि मेन जो गोल आहे आपला 40 मोत्यांचा त्यातले 2 पांढरे मोती. ह्या अशा प्रकारे आपल्याला हे रिपीट करत जायचं. आता शेवटची स्टेप, शेवटी मात्र थोडंसं वेगळं येईल. तर बघा 4 खालचे गोल मोती शिल्लक असताना आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. त्यासाठी पहिले आपण ड्रॉप मोत्यातनं 2 गोल मोत्यातनं सुई काढली. आता 1 ड्रॉप मोती आणि 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. बघा फक्त एवढंच ओवून घ्यायचं. त्यानंतरनं समोरची जी पाकळी आहे त्यातल्या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायची. बघा तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई इथे वरती काढलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1 पांढरा, 2 मोरपंखी आणि 1 पांढरा मोती असे टोटल 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि काय करायचं, जी अगोदरची पाकळी आहे त्या पाकळीतल्या तिसऱ्या मोत्यातनं खालून तिसरा जो पांढरा मोती येतो त्या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं काय करणार, मागच्या वेळीप्रमाणेच 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खाली जो ड्रॉप मोती आहे त्या ड्रॉप मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे जे सुंदर आणि एकदम झटपट तयार होणारे हे महिरप बनून तयार होतं. आता समोरच्या 2-3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं त्याची घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. बघा किंवा मग तुम्ही डायरेक्ट तिथे देखील गाठ मारून घेऊ शकता. पण 2-3 मोत्यातनं सुई काढली तर काय होतं, ते व्यवस्थित परफेक्ट बसतं आणि त्याला शेप जो आहे तो पण चांगला येतो. त्यानंतरनं बघा आता हे आपण इथे अशी घट्ट अशी गाठ मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा धागा आपले इथे कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपले हे जे छोटेसे क्यूटसे महिरप आहे बनून तयार आहे. तर यामध्ये आपण पांढरा आणि मोरपंखी कलर यूज केलेला आहे. पांढरासोबत तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या मोत्यांनी हे बनवू शकता, तुमच्याकडे जे कोणते असेल त्या मोत्यांनी. तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून जे महिरपांचे डिझाईन्स आहे जसे की गुलाबी फुलाचे महिरप आहे ते देखील आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यासाठी आमचे चॅनल रेग्युलरली पाहत राहा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा आपण अपलोड करू तेव्हा तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.